यांना काम आठवलं की मित्र आठवतात, म्हणून मग जायचं. अरे झूठ बोल रहा है, मस्त ये रेनबो झूठ बोल रहा है. सारखं हा जो भाग आहे, हा कुठल्या इंजिनियरने बनवता हे जर एकदम. हरे कृष्णा. सो वेलकम टू अनदर मोटो ब्लॉग. सो आज आपण चाललो आहोत आपल्या घनिष्ठ प्रिय मित्रांना भेटायला. वीकेंड आहे आणि कुठलीही पार्टी किंवा मौज मजेसाठी नाही. यांना काम आठवलं की मित्र आठवतात, म्हणून मग जायचं. अरे झूठ बोल रहा है, मस्त ये रेनबो झूठ बोल रहा है. सारखं. मला कंटाळा आला होता आज, काय माहिती. तसं मला एक नवीन लोकेशन, एक ताई आहेत यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी दाखवलं होतं लोणावळ्याच्या जवळ. अंधारही नाही आणि उजेडही नाही, म्हणजे असं लख्ख उजेड नाही, ऊन नाही असं म्हणायला पाहिजे, उजेड आहे खरंच. पण मित्रांनो, हे हँडल बार रायझच लावल्यानंतर हे बघ कसं उडतंय. हँडल बार रायझच लावल्यानंतर लय भारी वाटतंय. याला असं अडकत. अरे 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 पोरा. हा ठीक आहे. छोटा खड्डा होता, त्याला मोठा बंपर बनवून टाकला. वा वाह शॅम्पी वाह. वा शॅम्पी वा. नाही यार, त्या शॅम्पीचा व्हिडिओ बघितला, बिचारीची लय वाईट हालत झाली. ती एकदम पाय म्हणते वा शॅम्पी वा, हा मैं जाने दो. माय गॉड, असं स्कॅरियस्ट मुवमेंट फॉर दॅट गाय अँड एंटायर लाईफ आय गेस. खूपच त्रास देणारे क्षण हे दुसऱ्यांसाठी एक मीम सारखेच असतात. मस्करी बस. खरं बघायला गेलं तर त्यातमध्ये तसंही काय जास्त तथ्य नसतं, कारण काही वर्षांनी ते आठवलं तर मग असं वाटतं काय फालतूगिरी होती ती. तरी म्हणजे आयुष्यात अशा फालतूगिरी लोकांनी भरपूर केलेल्याच असते. तुम्ही अशी कुठली गोष्ट केलेली आहे जी आता तुम्हाला वाटते की तेव्हा तर बाप रे, अशी भीती वाटते होती, पण आता आता ते असं वाटतं की येऊ दे समोर, नडगे हाणू बट त्यावेळेला खूप भीती वाटली होती. असं सांगा सांगा, तुमचे कमेंट सांगा, काय असं खतरनाक केलं होतं. काही लोक आपल्या आयुष्यात काहीच करत नाही म्हणा, चुकून पण काय करत नाही, मुद्दाम तर काय करणार. पण काय नाही शिकता नाहीत मग आयुष्यात काही. ते असं होतं ना की अं, परदेशात गेले आणि एअरपोर्ट वरून परत आले, मग गेले कशाला होते. काही केलं नाही आम्ही, काही बरोबर केलं नाही, काही चुकीचंही केलं नाही. माझा हा आरसा पडला, चिटकवलेला आरसा पडलेला आहे आपला. त्या दिवशी जीबीला गेलो आम्ही आणि रस्ता खराब होता, हे चिटकवलं होतं आपण त्या फेविक्विकने. फेविक्विक फेविक्विक नाही पण पण ते असं वाटलं की खूपच जबरदस्त चिटकलंय, हे पडेल पण ते नाही पडणार. पण झालं उलटच, कधी पडलं कळलं पण नाही. पण याचा खूप फायदा होतो. आता मला असं पटकन राईट घ्यायचं आहे किंवा इथे होता तेव्हा लेफ्ट घ्यायचं आहे, तर काय ना, ह्या आरशात मोजकं दिसतं, थोडंसं जेवढं दिसतं. पण एकदम बाजूला कोण आहे असं बघायचं जर असेल तर हा छोटा आरसा खूप कामाला येतो. आणि त्याच्याने कॉन्फिडन्स मिळतो की तुम्ही हा लेफ्टला आता घेऊ शकता, नाही घेऊ शकत, कुणाला एकदम अडणार नाही, कुणाला मध्येच असं ब्रेक मारावं नाही लागणार किंवा एकदम हडबडून नाही जाणार तो. कारण का कसं आहे ना, फॅमिली लोक असतात, एक स्पीडवर चालतात, कधी कधी बोलत बोलत चालतात, लक्ष नसतं. त्यावेळेला ह्या गोष्टी आपण काळजी घेतलेली पाहिजे, कारण का आपण आता काळजी घेणार तर बाकीचे लोक पण काळजी घेऊन चालवणार. आपण आलेलो आहोत घोडबंद रोडवर चालवत आहोत. ए बाबा विठ्ठला. आता हा रोड वाईडन केला आहे, मागचा तो रोड वाईड केला होता, पण काय मध्ये मध्ये तर आहेत ना बॉटलनेक, त्याच्यामुळे तर मग काय सेमच आहे, अवस्था सेमच आहे. ट्रॅफिक तेवढीच होणार आहे आणि आपल्याला आता ट्रॅफिक किती लागणार आहे ह्याच्याबद्दल आपल्याला काही शून्य माहिती आहे. ओ अह आगीचं काम चाललेलं आहे, जालपूल पहिला सगळीकडेच काम चाललंय. हो एस्केलेटर बसवतोय, लॉन्च करतो की काय, म्हणजे चालू करतात की काय. झालं तर बरं होईल, पूर्ण लाईन जेव्हा चालू होईल ना खूप बरं होईल. मग बाईकने नाही जाणार,
बाईकने फक्त राईट साईड आहे बिचारी बाईक. कामवालीसारखं काम करते. So, हे आहे कॉन्क्रीट जंगल ठाण्याचं. आपण ठाण्याच्या जवळजवळ टोकाला येत आहोत, तरी सुद्धा हे ठाण्याचं जंगल म्हणजे कॉन्क्रीट जंगल काही कमी होईना. आता हे तर एवढंच नाही, अजून पुढे आहे भरपूर. सुप्रसिद्ध लोधा डेव्हलपर यांनी बांधलेलं बांधकाम सुद्धा येत आहे पुढे. इथेही जे घरं आहेत, जे वसाहत आहे, त्यात सुद्धा जे लोक राहतात त्यांना खूप कठीण होतो इथे प्रवास करणे. साधं ठाणा स्टेशन जे आहे ते जवळजवळ 12-13 किलोमीटर लांब होऊन जातं. कसं काय नाही, दादाने हळू केली एका दृष्टिकोनाने. बरोबरच आहे, कारण का तिथून कुठला गाढव आतमध्ये येईल याच्याबद्दल काहीही शाश्वती नाही. आय होप इथे गर्दी नसावी, मजा येईल. बघा हे पॅचेस बरोबर कसं चालवायचं, माणूस इकडून तिकडून काढायचा प्रयत्न करणार, त्यात मध्ये अजून कोणतरी मध्ये तडमडलं झाला ऍक्सिडेंट. तर हे की सारखं सारखं काय त्याच बोलायचं. बापरे, रोज मरे त्याला कोण रडे. वा आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. वा 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 वा, इथेही रिकामे आहे. कसे बरे. हे टवळे ट्रक कसा ओकून गेला. हे टवळे ट्रक कुठे गेले. चला चला दादा चला चला. अरे देवा, लर्नर्स लायसन्स आहे का पाय. हा पहिल्यांदा 5व्या गिअरवर आहे मी या घाटामध्ये. हा आहे घोडबंदरचा एक छोटासा घाट. मध्ये दगडे बिगडे येते, भीती वाटते कचकन टायर झाला नसली की बोबडी वळेल आपली. लेफ्ट साइडने निघायचा हक्क बाईकचा हो की नाही. चला, आपला भाजप सरकार काय खरं नाही. काय म्हणता मित्रांनो, कोण येणार मुंबईत भाजप सेना. काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेचा गोंधळ बघून. कोण आलं आल्यानंतर पण नेमकं कोण आलं हे डिसाईड करायला जर गडबडच होणार आहे. कोणाची सेना आणि कुणाचं कमळ. काय एवढी घाई, सिग्नल लागणार ना दादा. पाळायचा नाही, पाळूया ना, कशाला उगाच. गाव आहे म्हणून काय झालं. 18 सेकंड. हे बघ बिचारे गावकरी क्रॉस करतात की नाही, करतात ना. मग 5-10 सेकंडने काय नाही होत. चला 5 सेकंड होते. आता कोण नाही आहे तसं पण निघू शकतं. हा आता हे दादा आले निघताना, पण हळू त्या पुढे जो भाग येणार आहे ते बघ. अयो स्पायडरमॅन स्पायडरमॅन. हात वाकडे झाले. हा जो भाग आहे हा कुठल्या इंजिनियरने बनवला हे जर एकदम. आज आहे शुद्ध मराठी ब्लॉग. प्रयत्न करू जितकं शुद्ध येते तितके वापरण्याचे. त्या व्यतिरिक्त इंग्रजीने आमच्या भाषेची जी मंडई केली आहे त्यामुळे थोडेसे नाचलेले शब्द येतीलच. विठ्ठला काय मोकळा मिळाला रे रस्ता, पांडुरंगाची कृपा. 30ची स्पीड लिमिट. गडबड झाली रे देवा. 30ची हो हो 30ची बरोबर. ट्रक जेव्हा अडकतात तर 30 काय 10ची पण नाही करतायत. वरी जाऊ वरी. वरी आग्रामध्ये बोलतात ना, म्हणजे तेवढं मला माहिती आहे. आग्रा वावडे से आग्रा. वरी आगरीमध्ये बोलतात, आग्रामध्ये नाही आगरीमध्ये बोलतात. वाय वुड आय से आग्रा. आलं मग, आलं का इंग्रजी आलं.
आश्चर्यचकित झालो आम्ही. तोंडातून आग्र्याची आठवण आली. नको नको बाबा, ह्या वेळेला तिथे जे तापमान आहे त्यानंतर काय काय गोठून चिंचुके होतील काय सांगता येत नाही. ते किती सिमेंट पाडत जातात यार. चांगला रस्ता आहे, सिमेंट पाडणाऱ्यांना काही आहे की नाही शिक्षा, ह्याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. किती ते सिमेंट पाडत गेलेत. या सगळ्या सिमेंटच्या गाड्या आहेत ना पुढे चालली ती, ते सिमेंट पाडत जातात आणि हे सिमेंटचे रस्ते खराब करतात. मग ह्यांना काय शिक्षा? अरे पण त्याच्याबद्दल काय तारतम्यच नाहीये. असा रस्ता यांच्या बापाने बांधला. जाऊ दे, कोणाची तीर्थरूप का काढावे. त्यांचे पोरं अशी निघतील तर त्यांना तरी काय माहिती. इंजिनिअरिंग करून सुद्धा अगं नुसता रस्ता बांधायचा, बाजूचं का बांधणार? काहीतरी टाका, ती दगड तरी टाका पेपर ब्लॉक वाले. BMW आजकाल इलेक्ट्रिक खूप दिसतात.